हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, माझ्या वटपौर्णिमेची तयारी अशा पद्धतीनं सुरू झाली बरं का. तर आदल्या दिवशीच बघा मैत्रिणीला बोलवून अशी मेहंदी काढून घेतली. पहिल्या हातावरची जी मेहंदी पाहिली आहे ना, ती मैत्रिणीने काढली आहे बरं का. तर ती कशी आहे आणि ही मी साधी सिंपल अशी मी काढलेली आहे. तर कुठली छान आहे तुम्ही नक्की सांगा बरं का. ऑब्व्हियसली तिची छान आहे, नाजूकपणा, ती डिझाईन खूप छान वाटली मला बरं का तिची. ही पाठीमागची पण तिनेच काढली होती आणि ही समोरची मग तिचं बाळ होतं ना, रडत होतं म्हणून मी म्हटलं समोरची मी काढून घेईल. आणि मग काय स्वयंपाक करायचा म्हणून मग धुवून घेतले बरं का. आणि रंगल्यावर ही मेहंदी अशी काहीशी दिसत होती बरं का, ही तिने काढलेली. थोडंसं लवकर धुतल्यामुळे थोडासा असा कमी कलर आला आहे. आणि मग काय सकाळी सुंदर अशी सकाळची सुरुवात झाली बघा. ढगाळ काहीशी अशी सकाळची सुरुवात होती, म्हणजे थोडंसं आभाळ पण आलं होतं. आणि सकाळी बघा हे 5:45 दरम्यानचं हे सकाळचं दृश्य आहे बरं का. अशी छान सुरुवात झाली होती. आज काय वटपौर्णिमा जरी असली तरी सुट्टी नाही ना मुलांना स्कूलला. मग काय त्यांच्यासाठी टिफिन वगैरे बनवणं हे सर्व तर सुरूच होतं. पण खूप छान वातावरण होतं बरं का सकाळचं. मग हा व्ह्यू कॅप्चर केला, तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. आपले छान अशी ह्या झाडाला फुलं पण आलेली होती आणि आज पण अशी छान फुलं आलेली पाहून आणि ही हिरवगार सगळं छान वातावरण पाहून मला खूप छान वाटलं. प्रसन्न सकाळची अशी सुरुवात झाली. मग काय आता बनवायचा होता तो म्हणजे टिफिन. मग काय टिफिनला पीठ मळून ठेवलं, पटकन झाडझूड करून घेतली. अगोदर झाडताना सकाळचा व्ह्यू कॅप्चर केला होता बरं का गॅलरीतला. भेंडीची भाजी चपाती असं तिला टिफिन बनवून दिला. मग काय पाणी आल्यानंतर मग पाणी वगैरे भरून घेतलं. माझी आंघोळ वगैरे सकाळी लवकरच झाली होती बरं का. आंघोळ केल्यानंतरच तो व्ह्यू कॅप्चर केला होता. मग काही त्या अहोंना बघा ब्लॅक टी करून दिली आणि त्यांची ब्लॅक टी झाल्याच्यानंतर मग भाजी चपाती झाली आणि कुकर डाळ भात असं लावून घेतलं. म्हणजे पुरणाची डाळ एकच वाटी मी लावून घेतली बरं का. भात एक कुकरला लावून ठेवलं आणि मग बाहेरचं पुसून स्वच्छ झाल्यानंतर हळदीचं लेपन करायचं. आज पौर्णिमा ना, म्हणून मग सोमवार जरी असलं तरी वटपौर्णिमा असल्यामुळे मग हळदीचं लेपन पण करून घेतलं बरं का. छान असं हळदीचं लेपन केलं आणि इथे रांगोळी काढायची होती. म्हणजे थोडंसं सुकवून द्यावं. आणि त्यानंतर मग बघा इथं स्वामी महाराजांचा आपला फोटो स्वच्छ पुसून घेतला आणि देवपूजा वगैरे ही करायची चालू होती माझी. स्वामी महाराजांना गंध वगैरे अष्टगंध, गाईला हळदी कुंकू हे लावून घेतलं. मग बाहेर आले आणि बाहेरची बघा म्हटलं आता सुकलेलं होतं, आता रांगोळी काढून घेतली. तर आज वटपौर्णिमा असल्यामुळे अशी थोडीशी जरा मोठी रांगोळी काढली बरं का. मग इथं उंबऱ्याची पूजा ही करायची, हळदी कुंकू लावून उंबऱ्याची पूजा करून घेतली. आतमध्ये आले, देवपूजा करून घेतली आणि हा नैवेद्य ठेवल्यानंतरचा इथे म्हणजे हा व्हिडिओ घेतलेला आहे बरं का. सकाळी मी पूजा केल्याच्या नंतर लगेच इथे मला व्हिडिओ घ्यायला जमलं नव्हतं. आणि पूजा करून मग म्हणजे रांगोळी काढल्यानंतर लगेचच मी पूजा केली होती. आणि इथं प्रसादासाठी अगोदर ना मी आंबा ठेवलेला होता आणि मग जेव्हा नैवेद्य ठेवलं त्यानंतर मी हा व्हिडिओ घेतला बरं का. तर तुम्ही म्हणाल की आता व्हिडिओमध्ये इथं नैवेद्य तर दिसतोय, तर हे नंतर घेतलेला व्हिडिओ आहे. नंतर मग पूजा झाल्याच्या नंतर इथं स्वयंपाकाला सुरुवात केली होती बघा. म्हणजे बोलत मी अर्धासा स्वयंपाक करून घेतला होता. बहिणीचा कॉल आला आणि तिला बोलताना ना बाकीचा हे स्वयंपाक करून घेतला होता. मग आता जिथून हे नंतर बोलल्याच्या नंतरचा हा स्वयंपाक माझा. इथं मी बघा पुरण वगैरे शिजलं होतं, ते आमटीचं पाणी काढून घेतलं होतं. तिला बोलत पुरण शिजवून घेतलं, वाटून घेतलं आणि मग कोथिंबीर संपली होती, खाली गेले, कोथिंबीर घेऊन आली. आणि नंतर मग इथं पीठ काय सकाळीच मळून ठेवलेलं होतं. मग इथे आता बघा इथं करायचं होतं ते म्हणजे हे तळण तळायचं होतं. तर अगोदर म्हटलं हे तळण तळायचं होतं तर अगोदर वडं वगैरे करून घेऊयात, नैवेद्याचं करू. तिकडं आमटीचं पाणी मी गरम करायला ठेवलं होतं आणि ते गरम होत होतं. मग इकडे मी बघा हे वडं करत होते. तर हे वडं कसले तर तुम्हाला माहिती आहे का, आमच्याकडे तर अशी पद्धत आहे बरं का. तुमच्याकडे आहे की नाही, प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे. आमच्या लातूर साईडला ना तर हे असे वडे करतात बघा. म्हणजे काय, असं पीठ घेतलं, थोडंसं गोल केलं, त्याच्यामध्ये ना एक पारीसारखं बनवलं आणि त्याच्यामध्ये पुरण घातलं आणि असं मोदकासारखं केलं बरं का. ते मोदकासारखं केलं ना, त्याला मग असा पूर्ण एक असेच 5 करायचे आणि त्याचा जोडून एक गुच्छ करायचा. म्हणजे ते 5 वड्याचं जे असतं ना ते एक असं हे बघा अशा पद्धतीने हे बनवलं. आणि हे ना पूजेसाठी 5 नैवेद्य आणि त्याच्यावर हे ठेवायचं असतं. आमच्याकडे अशी पद्धत आहे. कोणाकोणाकडे आहे नक्की सांगा बरं का. हे 5चं असं केलं आहे ना, हे वेगळं ठेवायचं आणि मग तुम्ही 2चे पण असे करू शकता. सिंगल करायचे आणि आपलं जे गहू ओटीला घेतात ना बायकांच्या घालायला, ते सिंगल केलेले ना त्याच्यामध्ये टाकायचे. तर हे उकडून घेऊ शकता तुम्ही, तळून घेऊ शकता, कोणत्याही पद्धतीनं. मी इथं तळूनच घेणार आहे. तर हे करून मी साईडला ठेवलं आहे आणि जे दुसरे पाऱ्या ते करून ठेवलेले
दिलेले आहेत, म्हणजे जे नैवेद्यासाठी बघा त्याच्यामध्ये ही पुरण घालून मी साईडला ठेवून दिलेलं आहे. आता इथं कुरडी पापड हे तळून घ्यायचं ठरवलं, म्हणजे त्यानंतर आपण हे वडं तळून घेणार आहोत. मग इथे बघा कुरडी कशी छान फुलून आली आहे ना. तर अशा प्रकारे एकामागून एक कुरड्या आणि पापड मी तळून घेतले आणि मी हे तव्यातच काढते बरं का. कशामुळे तर हे तवा तेलकटच होतो ना, आपण ताट दुसरं कशाला खराब करायचं. तर अशा पद्धतीनं आपण थोडीशी अशी ट्रिक यूज केली ना तर सगळं आपलं काम सोपं होऊन जातं बरं का. तर इथे ना तव्यात काढण्याचं कारण म्हणजे त्याच तव्यात आपण चपात्या पोळ्या बनवणार आहोत, मग तोच तवा तेलाचा असं होऊन जातो. दुसरं ताट खराब करण्यापेक्षा हीच असं म्हणून मी याच्यामध्येच काढून घेते. आणि त्यानंतर मग आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं सगळं थंड झाल्यानंतर आणि थोडंसं चुरून मग एखाद्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून द्यायचं, म्हणजे कडकपणा तसाच राहतो. नाहीतरी आता पावसाळा आहे, नम पडतं ना, मऊ होतं, म्हणून एकदम असं नम झालं की ते खावंसं पण वाटत नाही. तर बघा इथं आता नैवेद्य लाटून घ्यायचं आणि ते तळून, नैवेद्य पण मी तळूनच घेते. आणि हे ना आता मी ह्याच्यामध्ये ह्या भज्याच्या पिठामध्ये ना मी सर्व जिन्नस टाकून घेतले, पण आज थोडीशी हळद टाकले आहे. ते कशामुळे सांगते, हिरवी मिरची मी वाटून टाकलेली आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आज थोड्या वेगळ्या पद्धतीचे भजे, म्हणजे लाल तिखट टाकत असते नेहमी, तर आता हिरवी मिरचीचे टाकले म्हणून थोडीशी हळद टाकली. नाही तर मी हळद भज्यामध्ये टाकत नाही, लालच तिखट टाकलं ना तर मी अजिबात हळद टाकत नाही. आज मी हिरवी मिरची टाकल्यामुळं थोडीशी हळद टाकली बरं का. तर अशा पद्धतीनं आपले भजे पण इथं तळून झाले. अगोदर मी ते वडं तळून घेतले आहेत आणि नंतर भजे तळले आहेत बघा. कुरडी उष्ट्या तेलात तळत नाही म्हणतात ना, म्हणजे अगोदर काही तळून घेतलं तर व्यवस्थित कुरडी तळली जात नाही, म्हणून अगोदर कुरडी तळून घ्यायची. तर बघा इथे नैवेद्य पण आपला भरून झालेला आहे 5 वडासाठी, आणि हे वड पूजेला असं हे वेगळं आपलं नेण्यासाठी, आणि हे नैवेद्य तुळशीला आणि देवघरात ठेवणार होते, आणि ताट आपल्या स्वामी महाराजांना नंतर ठेवायचं होतं. तर बघा अशा पद्धतीनं हे करत करत बाकीचं ना ताट पण इथं पूजेचं मी तयार करून घेतलं आहे. ओटीचं घेतलं आहे, पीस घेतला आहे, खारीक, खोबरं आणि सुपारी, हळदीचं खोम, वस्त्रमाळ, ओटीला तांदूळ, हळदी कुंकवाचं पंचपाळ, फुलं आपल्या झाडाचीच घरच्या, आणि पान सुपारी हे, आणि तिथे 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे. ओटीसाठी बघा वडाच्या तिथे आपले बांगड्या, आरसा हे सर्व, आणि धागा घेतलेला आहे सुताचा जो असतो कच्चा धागा तो घेतलेला आहे, आणि गहू निवडून घेतले आहे, त्याच्यामध्ये सर्व जिन्नस टाकले आहे तुम्ही पाहिलं आहे. आणि जे आपला नैवेद्य होता सर्वच, अगदी अगरबत्ती आणि दिव्या सर्वच असं साहित्य घेतलं आहे, तांब्या भरून घेतला आहे. स्वतःचं मी आवरून घेतलं छान असं. आणि आवरल्याच्या नंतर बघा एक उद्योग काय झाला तुम्हाला पुढे दाखवतेच. अशा पद्धतीची मेहंदी रंगली आहे, छान रंगली आहे का नक्की सांगा. अशा बांगड्या वगैरे घातल्या आणि छान अशी मेहंदीला कलर पण आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे सर्व घाईघाईत करताना पूजेचा टायमिंग वेळ होता ना, त्याच्यानुसार मग असं आवरून मी निघाले बरं का बाहेर. एक फोटो काढला, आता म्हटलं चला पटकन निघूयात, 12 वाजता हे सर्व आवरून पोळ्यानंतर आल्यानंतर करायचं असं ठरवलं होतं बरं का. आणि असं आवरून घाईघाईत निघाले, पण उद्योग काय झाला बघा. साडीला इथं पावडर दिसते ना तुम्हाला, तर हे काय झालं आहे, पहिल्यांदाच असं आयुष्यात माझ्या झालं बरं का. एवढ्या 20 वर्षात पहिल्यांदाच ही साडी नवीन घातली, कधीच असं झालं नाही. आणि जाताना आरती पडली बरं का, आणि पडली खाली, पण सांडलं म्हणजे तेल उडून आलं ते साडीवरतीच नव्या अशा. मग जेमिनायला विचारलं, त्यानंतर बघा मुली किती फास्ट, जेमिनायला विचारलं की काय करावं, तर जेमिनायने सांगितलं की टाल्कम पावडर आपलं भरपूर असं साडीवर टाका, 15-20 मिनटं ठेवा, आणि त्यानंतर ब्रशनं किंवा कपड्याच्या सहाय्याने ते पुसून घ्या. माझा मूड असंच ऑफ झाला होता, आणि पोरींचं चाललं होतं चल नाही ते सुकेपर्यंत फोटो काढूयात, वेळ पण तुझी आता टळली आहे जायची, नंतर जायचं आहे तुला उशिराने, तर काढूयात. मग त्यांच्यासाठी इथे फोटो काढले. आणि त्यानंतर बघा इथे ना ते पुसून काढल्यानंतर साडीचा लुक काही तर असा दिसतोय. तर मी निघाली होते तेव्हा दिदीने असा व्हिडिओ घेतला होता बघा. तर साडीला आता अजिबात डाग दिसत नाही, तुम्हाला दिसते का, थोडंसं पावडर दिसते कुठेतरी, पण असे तेलाचे जे डाग दिसत होते ना ते खूप सारे डाग दिसत होते. मला ते कसं तरीच वाटत होतं. तर दिदी म्हणाली आई अजिबात डाग दिसत नाही तुला, मी थांब व्हिडिओमध्ये दाखवते, म्हणून तिनं हा व्हिडिओ केला होता बरं का मला दाखवण्यासाठी. चल बाई पटकन असं म्हणत होते मी तिला, वेळ झाली आहे, खूप उशीर होतोय, येऊन पोळ्या पण बनवायच्या होत्या मला. कारण साडी घातलं की एकदा परत पोळ्या आम्ही 1 तासभर वेट केला, पण नंतर पोळ्या बनवायची साडी घातली की इच्छा नाही झाली मला, मी बसले तशीच. ते खूप मला कसं तरी वाटत होतं, पहिल्यांदाच असं झालं होतं ना, नवीनच साडीवर तेल सांडलं आणि जायच्या अगोदरच, म्हणून मला थोडंसं कसं तरी वाटत होतं. म्हणून तिने दाखवले बघा. आणि आम्ही इथं मंदिरात आलो, येताना दिदीने मला स्कूटीवरतीच घेऊन आली, आणि येता इथे समोर आल्याच्या नंतर बघा इथे ह्या बायकांना काहीतरी सुवर्ण बिशी चालू होती, आणि त्यासाठी सगळ्यांना ना त्या ज्वेलरी शॉपकडून आलेल्या होत्या, आणि सगळ्यांना असे ते पॅक असे राजगिऱ्याचे लाडू आणि त्याच्यामध्ये त्यांचं कार्ड होतं ते देत होत्या. त्यांनी मला दिलं, मग दिदीला सांगितलं मी जा तू डिक्कीमध्ये ठेवून ये. मग वरती आलो, आणि छान अशी इथं बघा वडाची पूजा, अगोदर पाणी वाहिलं वडाला तिथं, आणि हळदी कुंकू लावलं, 5
कडे असे पूजा करतात बरं का आमच्याकडे. तुमच्याकडे असं पद्धत आहे का नाही सांगा. तर ब्लाऊज पीस ठेवलं आणि वडाला हळदी कुंकू लावलं, वस्त्रमाळ वाहिली आणि बघा हे पूजेचं साहित्य सर्व आणलेलं ते ठेवलं. 5 कड्यांची धुवून पूजा केली, हळदी कुंकू लावले आणि आंबा वगैरे हे सर्व तिथं पूजेला ठेवलं आणि ते वडं नैवेद्य सर्वच ठेवलं. त्यानंतर असं वडाला धागा बांधून घेतला आणि मग त्यानंतर बघा आरती वगैरे ओळून घेतली आणि मग असं धागा बांधून घेतला आणि वडाला आपल्या 5-7 तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढ्या फेऱ्या तुम्ही मारू शकता. नवीन ज्या असतील त्यांच्यासाठी हे सांगते आहे मी, बाकीच्यांना तर माहितीच असेल. वडाची पूजा झाल्यानंतर बघा इकडे आले आणि मग आता सुवासिनींची ओटी भरायची असते. तर या काकू इथं बसलेल्या होत्या, त्यांची ओटी भरून घेतली. पहिले तर 5-7 सुवासिनीची 11 किती तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ओटी भरू शकता. अशा पद्धतीने मी सगळ्यांची ओटी भरून घेतली एकामागून एक. त्यांनीही माझी ओटी भरली, मीही त्यांची ओटी भरली. हळदी कुंकू लावून असं छान आम्ही एकमेकींची सुवासिनींची अशी ओटी भरून घेतली बघा. तर अशा पद्धतीने ओटी भरल्याच्या नंतर मग काही फोटोज वगैरे काही आपल्याला इथं काढावेसे वाटतातच ना, मग इकडे तिकडे असे छान फोटो काढून घेतले. आणि त्यानंतर बघा इथं जे दिसलं ते म्हणजे विसरू नको तू मला, एक आपल्या स्टार प्रवाहावर एक सिरियल सुरू होणार आहे नवीनच. तर त्या सिरियलच्या इथे त्यांनी हे पोस्टर आणि हे फोटोसाठी त्यांनी इथं ठेवलेलं होतं बघा. ते आले होते स्टार प्रवाहाकडून, तर त्यांनी ना इथं सगळ्यांना फेटा वगैरे असं ठेवलं होतं. तर दीदी म्हणाली आई चल तू पण आज इथे फेटा घालून फोटो काढ. तर त्या ताईंनीच मला म्हटलं की या इकडे आपण तुमचा फोटो काढूयात. तर ठीक आहे म्हटलं, मी तिथं थांबली होती. मग तिथे फेटा घालून बघा असा फोटो काढला आणि त्यांनी हातात दिली होती ती म्हणजे छत्री. तर त्यांनी मला ती छत्री गिफ्ट दिली होती स्टार प्रवाहाची, तुम्हाला मी दाखवेनच. तिथे फोटो काढले आणि खूप छान वाटलं बरं का तो हे अनुभव. मग इकडे समोर आलो, इथं व्ह्यू इतका छान होता की खूप छान वाटलं फोटो काढले तिथेही. असं थोडंसं दीदीने जाता जाता व्हिडिओ घेतला आणि हवा खूप सुटली होती, पानं गळत होते, एक छान आनंददायी वातावरण होतं. सगळेच फोटो व्हिडिओ काढण्यात इथं मग्न होते. बऱ्याच जणांचे नवरे आले होते जे सगळेच फोटो व्हिडिओ काढत होते बरं का. आमचे काय आले नव्हते, मी दीदीला घेऊन गेले होते. तर दीदीने असे बरेचसे फोटोज व्हिडिओज इथे माझेही काढले. आणि मग येता येता असं घरी आलो बघा. येता येता एक मैत्रीण भेटली, तिला थोडंसं बोललो, तिथं काही कॅप्चर केलं नाही. त्यानंतर घरी आलो. घरी आल्याच्यानंतर तुम्ही आता ही छत्री पाहिलीच आहे ना. मग काय मी माझं सगळं साडी वगैरे काढली, फ्रेश झाले आणि फ्रेश झाले नाही म्हणजे साडी काढली आणि मग काय मी पोळ्याला सुरुवात केली. पोळ्या बनवल्या एकामागून एक अशा. मग लेकीला खायचा होता रस. ती म्हणाली आई मी रस बनवते बरं का. मग छोटी लेक म्हणली मी रस बनवते. ठीक आहे म्हटलं, तू रस बनव, माझी काय कॅपॅसिटी नाही आहे बाई, आता माझी कॅपॅसिटी संपली आहे म्हटलं. कारण माझे कपडे बाकी होते काय बघा. मी लवकर येऊन करायचं ठरवलं होतं ना, ते तेल सांडलं ना म्हणून, त्यामुळे हे सगळे उद्योग झाले बरं का. आज पूर्ण दिवस ह्याच्यामध्येच गेला माझा. लेकीला रस बनवायचा होता म्हणून तिने रस बनवायला सुरुवात केली. तिनेच व्हिडिओ बनवला, तिनेच रस पण बनवला बरं का रसाचा हा. तर तिचंच हे सर्व आहे, हे रस बनवण्याचा व्हिडिओ एडिटिंग वगैरे हे तिची सर्व आहे बरं का. छोट्या लेकीचं हे काम चालू होतं. आणि मी म्हणजे हे बनवल्याच्या नंतर पोळ्या बनवल्याच्या नंतर ना मी बसले जेवायला, म्हणजे उपवास होता. मग मला जेवता बघा 5:30 वाजले होते. तिचं हे माझ्या पोळ्या बनवून झाले ना 4:30-4:30च्या दरम्यान वगैरे तिचं हे रस चालू होतं. आणि ते झालं, माझ्या पोळ्या झाल्या की लगेचच तिने रस बनवायला सुरुवात केली होती. तू बनवय म्हटलं. आणि मी जेवायला काय घेतलं होतं पुढे तुम्हाला मी दाखवतेच बरं का. मी म्हणजे जो स्वयंपाक पूर्ण बनवलेला होता तोच, पण स्वामी महाराजांना जे ताट ठेवलं म्हणजे तेच रस बनवला नव्हता ना तेव्हा, मग पोळी आणि दूध वगैरे, तर तेच ताट मी उचलून घेतलं होतं आणि मी जेवायला बसली होती. ती म्हणली मी रस बनवणार, रस म्हणजे बनवणार. ठीक आहे म्हटलं, तू रस बनव, खावा तुम्ही. आणि मी थोडंसं आवरून घेतलं होतं आणि तिने रस बनवायला ही असं चालू केलं होतं. मी काय जेवण केलं ते मला पुढे दाखवतेस बरं का. तर म्हणतात ना बघा, अक्षय तृतीयाचा पहिला रस आणि वटपौर्णिमेचा शेवटचा रस, असंच काहीसं असतं ना. कारण आता रसाचे आंबे संपतच आलेले असतात. थोडंसं पीठ साईडला ठेवून दिलं होतं आव्हांसाठी, गरम चपात्यांनी पोळ्या बनवण्यासाठी बरं का. तर बघा इथं हे जेवण मी केलं आणि असा होता आजचा आपला व्हिडिओ. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.